नमस्कार, मी विनया. PCMC न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग पाहूया आजच्या ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात वडगाव मावळ न्यायालयात खटला चालू होणार आहे. या खटल्यात पहिल्या सुनावणीसाठी 22 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे बारणे यांच्या अडचणीत भर पडली आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच पिंपरी चिंचवड परिसरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. अनेक रस्ते जलमय झाले तर काही घरांमध्ये पाणी शिरलं. हवामान खात्यानं आज दुपारी आणि संध्याकाळीही पावसाचा इशारा दिलाय. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अखेर राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. तब्बल 526 कोटींचा हा प्रकल्प असून मंजुरीमुळे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे नदी परिसरातील प्रदूषण आणि अतिक्रमणावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. महापालिकेच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल कायम आहे. UDAESच्या आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये 134 शाळांमध्ये 48,153 विद्यार्थी होते. यावर्षी ही संख्या वाढून 54,418 झाली असून पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. कात्रज ते हिंजवडी मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नागरिकांसाठी ही बस विशेष आकर्षण ठरणार आहे. वाकड परिसर झपाट्याने वाढला असला तरी न्याय प्रक्रियेसाठी अजूनही नागरिकांना पौडकडे धाव घ्यावी लागते. स्थानिक न्यायालय नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. दररोज 4 ते 5 तास विजेचा खोळंबा होत असल्याने आकुर्डी परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामकाजात प्रचंड अडथळे येत आहेत. पिंपरीत नुकत्याच झालेल्या ब्रह्मोद्योग कॉन्क्लेव्हमध्ये ब्राह्मण महासंघानं 10 वर्षात किमान 1 लाख उद्योजक घडवण्याचा संकल्प केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी उपस्थित होते. वाकडच्या सखाराम चौकात एका सफाई कामगाराला कारनं जोरदार धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मामुर्डी इथं पहाटे 5:30च्या सुमारास भीषण अपघात झाला. सिद्धांत आनंद आणि दिव्यराज सिंह राठोड या 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आईच्या प्रेमसंबंधांमुळे संतापलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी दापोडीत आईच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला केला. यात 29 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तळेगाव दाभाडे, लोणावळा नगर परिषद तसंच वडगाव आणि देहू नगरपंचायतीला नमो उद्यान योजनेतून प्रत्येकी 1 कोटी अशा एकूण 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सुनील शेळके यांनी ही माहिती दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी राजीव घुले, रामराव सरगर आणि परशुराम वाघमोडे आणि दशरथ कांबळे यांची सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. आपल्या शहर आणि परिसरातील घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत रहा PCMC न्यूज.